नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। कांद्यामध्ये अंडे घालून तर पहा, एक युनिक आणि झटपट तयार होणारी रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे 5 कांदे घेतलेले आहेत मी। तर तुम्हाला कितपत ही रेसिपी बनवायची आहे, म्हणजे किती माणसांसाठी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही कांदे घ्या। तर कांदा आपल्याला कापून सोलून घ्यायचे आहेत आणि स्लाइस मध्ये आपल्याला हे कांदे व्यवस्थित असे कापून घ्यायचे आहे, म्हणजे पातळ कापून घ्यायचा अशा पद्धतीने। तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर इथे मी सर्व कांदे कापून घेतलेत आणि पातळ कापून घ्यायचे कांदे। आणि कांदे कापल्यानंतर एका बाउलमध्ये इथे मी घालून घेतले आणि कांदे जे पाती आहेत त्या अशा सुट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे ही रेसिपी पटकन आणि छान होते। तर यामध्ये आपल्याला अंडे फोडून घालायचे आहे, अशा पद्धतीने अंडे फोडून घालायचे। खरंच ही रेसिपी युनिक आहे आणि यूट्यूबवरती पहिल्यांदाच ही रेसिपी तुम्ही पाहत असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे 1 चम्मचभर धणे थोडेसे खडबडीत असे वाटून घ्यायचे आणि ते 1 चम्मचभर घालून घेतलेत। आता यामध्ये अर्धा चम्मचभर ओवा घालून घेतलाय। तर हा ओवा हातावरती थोडासा घ्यायचा आणि चुरून घ्यायचा आणि तो घालून घ्यायचा। पाव चम्मचभर हळद, 2 हिरवी मिरची कमी तिखटवाली घालून घेतलेत, तिखट अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। तर छान असं हे हाताने व्यवस्थित असं इथे मी एकजीव करून घेते। आता यामध्ये अजिबात पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे, फक्त कांदा छान असा चुरून घ्यायचा हातानेच अशा पद्धतीने, कारण यामध्ये आपण मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर कांद्याला छान असं पाणी सुटते, त्यामुळे यामध्ये पाण्याची गरज अजिबात लागत नाही। तर इथे मी 2 ते 3 मिनिटं छान असा कांदा चुरून घेतला हाताने आणि 1 वाटीभर इथे मी बेसन घेतलेलं आहे। तर बेसन सर्व एकसाथ न घालता व्यवस्थित असं 2 ते 3 चम्मच अगोदर इथे मी घालून घेतलंय आणि हे परतला छान असं हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। खरंच ही रेसिपी एक युनिक आहे आणि जे राहिलेलं होतं त्यातलं थोडंसं मी बेसन घालून घेतलंय, सर्वच बेसन घालायचं नाही। तर इथे मी अर्धी वाटीभर बेसन घालून घेतलंय आणि छान असं हे एकजीव करून घ्यायचं। एकजीव करून घेतल्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे, तेल सुद्धा छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायचे आहेत। तर गॅसचा फ्लेम लो टू मीडियम ठेवलाय आणि लो टू मीडियम वरतीच आपल्याला हे भजी छान असे तळून घ्यायचे आहेत। तर इथे मी सोडून घेते एक भजी। तर ही युनिक अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। येत्या पावसाळ्यामध्ये छान अशी ही रेसिपी आहे, तर एकदा नक्की करा। आणि इथे मी सर्व भजी सोडून घेतले, झाऱ्याने पलटी करून घ्यायचे अशा पद्धतीने। तर भजी तळताना मीडियमच ठेवायचा, गॅसचा फ्लेम लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि छान असे हे भजी तळून घ्यायचे आहेत। थोडासा सोनेरी रंग आलेला आहे। आता हे भजी आपले छान असे तळलेले आहेत। खरंच हे भजी छान होतात आणि कोणाला कळणार सुद्धा नाही की यामध्ये आपण अंड घातलेलं आहे। तर खरंच ही रेसिपी एक युनिक आहे। तर माझ्या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि आवडली तर एक लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे
आपले भजी छान असे तळून झालेत, तर झाऱ्याने इथे मी सर्व भजी इथे काढून घेतलेले आहेत. छान असे कुरकुरीत आपले हे भजी तयार होतात आणि चवीला सुद्धा भन्नाट लागतात हे भजी. तर इथे मी टिश्यू पेपरवरती काढून घेते, कारण जे एक्स्ट्राचं तेल असेल ते सुद्धा निघून जातं अशा पद्धतीने. तर इथे मी सर्व भजी तळून घेतलेले आहेत आणि खरंच खूप छान हे भजी झालेले होते. तर हे भजी तुम्ही चहासोबत एन्जॉय करू शकता. तसेच इथे मी टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि त्यासोबत हे भजी इथे मी खाणार आहे. तर खरंच माझ्या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा. आवडली असेल तर खरंच एक लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.